माझा मित्वाचा आजचा म्हणजेच 3 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण काल पाहिलेलं होतं आजी आणि ईश्वरी दोघीही मंदिरामध्ये गेलेले असतात. आता ईश्वरीला आजी म्हणत असतात की आणि या इथे झाडावरती घंटा बांध म्हणून. म्हणजे त्या मंदिरातील तशी प्रथा असते की त्या मंदिरात कोणतेही विघ्न दूर होण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी घंटा बांधली जाते. आता ईश्वरी त्या मंदिरामध्ये घंटा बांधत असते. घंटा बांधत असताना अजूनही तिचं मन अस्वस्थच असतं. आता ईश्वरी ती घंटा हातात घेते आणि तिच्या मनात खूपच विचारांचा हे चालू असतं. तर ती लगेचच म्हणते की देवा, माझ्या आईच्या बाबतीत जे काही आहे ना ते सत्य, त्यावरून ना त्याचा आमच्या नात्यावरती काही विपरीत परिणाम होऊ देऊ नको असं ईश्वरी म्हणत असते ती घंटा हातात घेऊन. आणि आपण पाहतोय की तिला यापूर्वीचंही आठवत असतं की तिने यापूर्वी अशीच एक घंटा बांधलेली असते म्हणून. आपण पाहतोय दुसरा सीन. तर दुसऱ्या सीनमध्ये सुद्धा आपण असं पाहत आहोत की अर्णव आलेला असतो ईश्वरीकडे आणि विचारत असतो की ईश्वरीला कसा मुलगा हवा होता, तिच्या काय अपेक्षा होत्या असं अर्णव विचारत असतो. आता अर्णवची आई म्हणते हे सगळं तुम्ही आत्ता काय विचारताय, नाही म्हणजे लग्न झाल्यावर काय विचारताय ना, म्हणून म्हणते मी. आता यावरती अर्णव थोडासा वेळ गप्पच बसतो. आता त्याला काय उत्तर द्यावं कळत नाही. आता तर म्हणतो की नाही तसं काही नाही आहे. काय झालं ना की तुम्हाला तर माहितीच आहे ना की आमचं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं ते, म्हणून मी विचारतोय. सो तिला कसा मुलगा हवा आहे हे मला कधीच कळलं नाही ना, आणि मी कधी तिला विचारही शकलो नाही असं अर्णव विचारत असतो. त्यावर तिची आई म्हणते की मी सांगते आणि पुन्हा इकडे दाखवलेलं आहे आजी ईश्वरीला म्हणत असतात की ईश्वरी, मी केव्हापासून बघते तुझ्या मनाला कुठली तरी गोष्ट आहे ना त्रास देते ग. मगाशी सुद्धा गुरुजी बोलत होते म्हणून मी काहीच म्हटलं नाही ग, पण आता विचारते. आणि पुढे आजी म्हणतात सांग ना ग, कसलं दडपण आलंय तुझ्यावर, तू सतत मला काहीतरी दडपणाखाली दिसते. ईश्वरी म्हणते नाही आजी असं काहीच नाही आहे. आणि असं म्हणल्यानंतर आजी म्हणतात हे बघ, मी एक गोष्ट सांगते तुला. कसं असतं ना बाळा की नवरा बायकोचं नातं हे जे आहे ना तर ते विश्वासावरती अवलंबून असतं. आणि माझ्या सात्विकाचा संसार फक्त या विश्वासापायी उद्ध्वस्त झालेला मी माझ्या डोळ्याने बघितलाय. म्हणून मी तुला सांगते, तू आणि अर्णव, चिंटू आणि तू यापुढून ना एक नियम नक्की पाळा, एकमेकांच्या पासून काहीही लपवू नका बरं का. हा नियम तुम्ही नक्की पाळा, जमेल ना गं तुला, असं आजी ईश्वरीला म्हणत असतात. आणि आता ईश्वरी मनात विचार करते की तुम्हा सगळ्यांची जिंदगी एका दिवसात बदलून टाकणारं सत्य कदाचित मला कळालेलं आहे. आणि तेच जर का अर्णव सरांना सांगता येत नाही आहे मला आजी, आईशी बोलून सगळं काही माहिती झाल्याशिवाय मला काहीच करता येणार नाही आहे. आणि आज काही करून मी आईशी बोलते आणि सरांना सगळं सांगून टाकते असं ईश्वरी मनाशीच बोलते. आणि आजी तिला म्हणत असतात की पटतंय ना तुला मी काय बोलते ते. त्यावर ईश्वरी म्हणते हो आजी पटतंय मला. आता ईश्वरी म्हणते चला निघूया. त्यावर आजी म्हणतात आता आरतीची वेळ झालीच आहे तर आता आपण आरती करूनच निघूया, चालेल ना. तर ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे. आणि आता ईश्वरी घंटीकडे बघून पुन्हा एकदा तिथून निघून जाते. ईश्वरीची आई आता अर्णवला सांगते ईशूला कसा मुलगा हवा हे आम्हाला कधीच सांगितलं नाही. आता ती खूप बडबड करते पण या बाबतीत तिच्या फार काही अपेक्षा होत्या असं नसेल म्हणजे तसं तिनं आम्हाला कधीच सांगितलंच नाही. पण मला मात्र एवढं नक्की वाटतं की तुम्हाला जेव्हा मी तुम्हा दोघांना एकत्र बघते ना तेव्हा नेहमी वाटतं की तुमच्यापेक्षा चांगला नवरा ईशूला मिळू शकला नसता. म्हणजे सर्वार्थाने तुम्ही तिच्यासाठी अगदी योग्य आहात नवरा म्हणून, असं ईश्वरीची आई सांगत असते. अर्णव म्हणतो की काको तुम्हाला खरंच असं वाटतं का? ईश्वरीची आई म्हणते हो, अगदी माझं ठाम असं मत आहे की ईशूला तुमच्यासारखा नवरा मिळालाच नसता. आणि पुढे मला तर हेही वाटतं की तुम्हाला दोघांना त्या देवाने एकत्र आणलेलं आहे म्हणून, आणि तो तुमच्यासाठी काही चुकीचं कधीच करणार नाही. आता अर्णव फक्त शांतपणे हे सगळं ऐकत असतो. पुढे ईश्वरीची आई म्हणते आणि मी तर नेहमी हेही म्हणते आमच्या ईशूची मागच्या जन्मीची काहीतरी पुण्याई असेल म्हणून तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला. अर्णव म्हणतो की आई म्हणजे मिस इंदोरला नवरा म्हणून माझ्या बाबतीत काही कमी असण्याची पॉसिबिलिटी जरा कमीच आहे हे का नाही. तर तिची आई म्हणते हो नक्कीच, बरं अर्णव तुम्ही बसा, मी नमूला पाठवते. म्हणून आता ईश्वरीची आई आतमध्ये जाते आणि नम्रताला बाहेर पाठवते. अर्णव बाहेर हॉलमध्येच बसलेला असतो. आता नम्रता येते आणि लगेचच म्हणते जीजू काय म्हणताय. तर अर्णव म्हणतो हाय नम्रता. नम्रता म्हणते की जीजू तुम्ही इकडे कसं काय आलात. तर अर्णव म्हणतो नम्रता मला तुला महत्त्वाचं काहीतरी विचारायचं आहे. ते म्हणते काय विचारायचं आहे. तर अर्णव म्हणतो मला सांग बरं, मी सिंदूरला नेमका कसा लाईफ पार्टनर हवा होता म्हणून.
अर्णवने विचारल्यानंतर नम्रता म्हणते, जिजू मला माहिती आहे तुम्ही असं का विचारताय ते. अर्णव म्हणतो, अगं मग सांग ना. तर ईश्वरी म्हणते, जिजू म्हणजे असं ईशूने मला कधी सांगितलं नव्हतं की तिला असाच नवरा हवा आहे किंवा तसाच नवरा हवा आहे. पण एक आहे, आमच्या ईशूला ना एकदम सगळं फिल्मी आवडतं, म्हणजे पिक्चरमध्ये जसं दाखवतात ना अगदी तसं आवडतं. तुम्ही करा ना. मग बघा आमची ईशू नाही 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 असं म्हणते की तुमची बायको कशी खुश होऊन जाते ते. असं म्हणल्यानंतर अर्णव छान स्माईल करत असतो. आता तिथे ईश्वरीची आई येते आणि म्हणते, अर्णव आम्ही पुण्याला गेलो होतो ना, तिथे एका देवळात गेलो होतो. तिथे बापाकडे तुमच्या सुखी संसारासाठी प्रार्थना केली होती. तर तिथला प्रसाद म्हणून हा धागा मी घेऊन आलेले आहे. हा धागा तुम्हा दोघांना कायम एकत्र बांधून ठेवेन, असं ईश्वरीची आई म्हणत असते. आता नम्रता म्हणते, आई अगं जिजूंना हे सगळं असलं काही नाही चालत ग, म्हणजे त्यांचा याच्यावर विश्वास नाही आहे. त्यावर ईश्वरीची आई म्हणते, हो पण माझ्या आग्रहाखातर ते या सगळ्याला नाही म्हणणार नाहीत, असं ईश्वरीची आई म्हणत असते. आणि पुढे म्हणते, आईच्या श्रद्धेसाठी ते कधीच नाही म्हणणार नाहीत, हो ना अर्णव. अर्णव म्हणतो, हो आई, बांधा आता तुम्ही माझ्या हातात. असं म्हणल्यानंतर ईश्वरीची आई तो धागा जो आणलेला असतो तर तो अर्णवच्या हातामध्ये बांधते. आता हातामध्ये दोरा बांधून झाल्यानंतर अर्णव म्हणतो, ऑलराईट देम, चला मी निघतो, मला काम आहेत. आता नम्रता म्हणते, जिजू ती लक्षात आहे ना ते फिल्मी. आता अर्णव म्हणतो, हो. आता अर्णव गेल्यानंतर ईश्वरीची आई म्हणते की नमू तुला सुद्धा तेच प्रश्न विचारला होता का ग. नम्रता म्हणते, हो मलाही तोच प्रश्न विचारला होता. असं म्हणून दोघी जणी हसत असतात. आता पुढे ईश्वरीची आई म्हणते की नमू आपल्या इशूची किती काळजी घेतात ना ग अर्णव सर. त्यावरती पुढे म्हणतात की खरंच आपली इशू ना खूप नशीबवान आहे ग, असं ते नम्रताला सांगत असतात. नम्रता सुद्धा म्हणते, हो गाई. आता ईश्वरीची आई म्हणते, बरं चला आता स्वयंपाक करायचा आहे, निघू आपण लवकर आता म्हणून. आता आपण पाहतोय दुसऱ्या सीनमध्ये जसं नम्रताने सांगितलेलं असतं की ईश्वरीला फिल्मी गोष्टी आवडतात, त्या पद्धतीने अर्णवने एक कपल असं मस्त असं गिफ्ट आणलेलं असतं की त्यात ते कपल डान्स करतायत ना असं एक गिफ्ट असतं, तर ते घेऊन आलेलं असतो. आता अर्णव हे कपल घेऊन गाडीत बसतो आणि ते कपल जे गिफ्ट आहे तर ते बघत असतो. आता ते इतक्यातच त्याला एक स्वप्न पडतं की अर्णव आणि ईश्वरीचा एक छान असा रोमॅन्टिक डान्स चालू होते आणि हा डान्स जो आहे तर ते या एपिसोडमध्ये खूप मोठा दाखवलेला आहे. भिजून गेला वारा या गाण्यावरती या दोघांनी डान्स केलेला बराच वेळ आजचा हा सीन दाखवलेला आहे. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूपच छान आहे. पुढे तर आणखीन बघण्यासारखं खूप आहे. आज फायनली अर्णवला ईश्वरीने जे फोटोग्राफ्स ठेवलेले असतात तर ते सगळं समजतं आणि वल्लरीचा प्लॅन सक्सेसफुल होतो. तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमची खूप हेल्प होईल. आता आपण पाहतो हे जे सगळं आहे तर ते अर्णवचं स्वप्न असतं आणि आता अर्णव गाडीमध्ये बसल्या हे सगळं स्वप्न बघत असतो. आता अर्णवच्याच लक्षात येते की बापरे मी काय हे स्वप्न बघतोय. आता अर्णव गाडीमध्येच म्हणत असतो की माझा ना स्वतःवरच विश्वास बसत नाही की हे सगळे गिफ्ट मी आणले, किती फिल्मी वाटतंय नाही आणि हे सगळं मी घेऊन आलोय, असं अर्णव स्वतःशीच बोलत असतो. आणि म्हणतो की मिस्टर अर्णवराजे शिर्के सिरियसली, आणि म्हणतो की हे सगळं हे किती फिल्मी आहे ना, असं स्वतःचेच म्हणत असतो. आणि ते जे आहे तर मी घेऊन आलो, हे वाक्य त्यांनी रिपीट दाखवलेलं आहे. आणि पुढं म्हणतो, पण तुला माहिती आहे का मी सिंदूर म्हणून, आणि म्हणतो की मला हे सगळं आजकाल आवडायला लागलं आहे अगदी तुझ्यासारखं, आणि म्हणतो की हळूहळू मी सुद्धा ना तुझ्यासारखाच व्हायला लागलेलो आहे, असं गाडीत बसून अर्णव एकटाच बोलत असतो. आणि आता अर्णव डायरेक्ट तिथून घरी आलेलं आपल्याला दाखवलं आहे. आणि घराच्या बाहेर आल्यानंतर अर्णव पुन्हा एकदा त्या बॅगेतून ते गिफ्ट जे आहे तर ते बाहेर काढतो आणि ते बघतो. त्या गिफ्टकडे बघून अर्णव म्हणतो, आय होप हा फिल्मीपणा तुला आवडेल या गिफ्टकडे बघून माझा, आणि माझ्या भावनासुद्धा तुला कळतील, असं अर्णव म्हणत असतो. आणि पुन्हा एकदा तो त्या गिफ्टकडे बघतो. आता ते गिफ्ट घेऊन अर्णव डायरेक्ट रूममध्ये जातो आणि तिथल्या एका टेबलवरती ते गिफ्ट आहे ना तो अर्णव ठेवतो. आता गिफ्ट ठेवताना अर्णव म्हणालेला असतो की मी सिंदूर हे गिफ्ट तुझ्यासाठी म्हणून, आणि इतक्यातच अर्णवचा फोन वाजायला लागतो. आता फोन वाजल्यानंतर अर्णव बघतो तर तो असतो शिर्केंचा फोन. आता अर्णव शिर्केंशी बोलायसाठी बाहेर निघून जातो. आता बाहेर पुन्हा वल्लरी अर्णवला भेटते आणि म्हणते की अर्णव मला तुझ्याशी बोलायचे. अर्णव म्हणतो, मामी आय नो तुला माझ्याशी बोलायचे, पण मला खूप महत्त्वाचं मीटिंग आहे ग, म्हणून अर्णव तिथून निघून जातो. आता वल्लरी म्हणते, हा एवढा शांत आहे म्हणजे याने अजून ते फोटोग्राफ्स पाहिलेलेच नाही आहेत, ते ईश्वरी देवळातून यायच्या काही करून हे सगळे फोटो मला अर्णवच्या समोर आणावेच लागतील, असं वल्लरी मनाशीच म्हणत असते. आणि म्हणत असते की काय करू असं वल्लरी विचार करते आणि तिथून जाते. तिला काहीतरी आयडिया येते आणि जाते तर अर्णव स्टडीमध्ये बसलेला असतो आणि स्टडीमध्ये तो त्याचं महत्त्वाचं काम करत असतो. त्याला शिर्केंचा फोन आलेला असतो आणि ऑनलाईन मीटिंगसुद्धा असते. आता ही वल्लरी जी आहे तर ते बघते अर्णवला लांबूनच आणि आता त्याच्याजवळ येते आणि आता अर्णवशी बोलायला लागते.
आता ही वल्लरी म्हणते अर्णव, ती म्हणतो हां मामी. तर ती म्हणते अरे मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं पण तू बिझीच का रे. अर्णव म्हणतो हो पण तू बोल ना. त्यावर वल्लरी म्हणते सॉरी मी तुला ईश्वरीवरती सोन्याच्या पादुका चोरल्याचा आरोप केला म्हणून तुला खूप वाईट वाटलं असेल ना रे. तर ती म्हणतो मामी सोड ना ते. पण ईश्वरी आता वल्लरी म्हणते पण तू खूप खुश होशील आणि ते सगळं सोडून देशील, असं केलं मी तुझ्यासाठी काहीतरी. अर्णव म्हणतो काय केलं आहे तू. तर वल्लरी म्हणते अय्या म्हणजे ती गोष्ट तुझ्यासाठी इतकी महत्त्वाची नाहीच आहेस. तर मला वाटलं ती गोष्ट कळल्यावर तू सगळं जग एकीकडे आणि ती गोष्ट एकीकडे असेल तुझ्यासाठी. आता अर्णव म्हणतो मामी तुला नक्की काय सांगायचं ते क्लिअरली बोलशील का. आणि तू बघतेस ना मी खूप बिझी आहे गं, मी सिंदूर येण्याच्या आत मला हे काम कंप्लीट करायचं आहे. आता यावरती वल्लरी लगेच म्हणते अरे सात्विकाताईंचं जुनं पत्र होतं रे. आता असं म्हणल्यानंतर अर्णव एकदम दचकतोच ना त्याच्या आईचं नाव घेतल्यानंतर, कारण अर्णव इमोशनली त्याच्या आईशी खूप जोडलेला असतो. आता अर्णव लगेच खुर्चीवरून उभा राहतो आणि म्हणतो आईचं पत्र मामी कुठं येते. तर वल्लरी म्हणते अरे इतके वर्ष जपून ठेवलं होतं, काल मी कपाट आवरताना ना तेच सापडलं. म्हटलं माझ्या अर्णवला हे पत्र वाचल्यानंतर खूप आनंद होईल म्हणून मी तुझ्या टेबलवरतीच ठेवलं होतं तुझ्या रूममध्ये. दिसलं नाही का तुला. आता अर्णवला आठवतं त्यानं ते गिफ्ट ठेवताना तर तिथं काही पत्र वगैरे नव्हतं. आता अर्णव म्हणतो टेबलवरती नाही मामी, टेबलवरती तर नव्हतं मामी तिथे. आता वल्लरी म्हणते अरे देवा मग कदाचित ईश्वरीनं ते कपाटात ठेवलं असेल. जाऊन वाच जा, कारण त्या पत्रात तुझ्याबद्दल जे काय लिहिले ना ते वाचून तुला खूप आनंद होईल. अर्णव म्हणतो थँक्यू मामी, थँक्यू सो मच असं म्हणतो आणि अर्णव एकदम खुश झालेला असतो आईचं पत्र म्हणून आणि पळत पळत तो त्याच्या रूममध्ये जातो. आता अर्णव तिथून गेल्यानंतर वल्लरी जी आहे ती मनाशीच बोलते आणि म्हणते शेवटी इतकी वर्ष ज्या क्षणाची मी वाट बघत होते ना तो क्षण आता आला, असं वल्लरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आता ते फोटो बघून अर्णवच्या रागाचा इतका मोठा स्फोट होईल की अर्णव आता डायरेक्ट त्या ईश्वरीला घराच्या बाहेरच काढेल आणि सगळं घर त्या स्फोटामध्ये उद्ध्वस्त होईल, असं वल्लरी म्हणत असते आणि एकदम क्रूरपणे हसत असते. आणि पुढे म्हणते की दॅट इज दॅट म्हणून. आता आपण पाहतो अर्णव रूममध्ये येतो आणि सगळीकडे पत्र बघतो तर तिथे काही पत्र मिळत नाही. अर्णव म्हणतो इथे तर पत्र नाही आहे, मामीने सांगितलं होतं की मग म्हणजे मी सिंदूरने कपाटात तर ठेवलं नसेल असं म्हणून अर्णव आता कपाट उघडतो तर त्या कपाटामध्ये समोरच ड्रॉवरती त्याला मोबाईल आणि फोटोग्राफ्स दिसतात. आता अर्णव ते फोटो बघतो आणि एकदम त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण त्या फोटोमध्ये त्याचे वडील आणि ईश्वरीची आई या दोघांचा एकत्र फोटो असतो आणि सोबतच ईश्वरीचा मोबाईलसुद्धा असतो. आता अर्णव एका हातात मोबाईल घेतो आणि त्या दोन्ही हातात त्याचे असे फोटो पकडतो. आता एका हातात मोबाईल त्याच्यावरती एक फोटो आणि दुसऱ्या हातात एक फोटो, असं हे सगळं त्याच्या हातामध्ये असताना अर्णव हे बराच वेळ हे सगळं बघतो. त्याला एकदम शॉक बसतो. त्याला आता जुन्या आठवणी आठवायला लागतात. अर्णवला इतका मोठा धक्का बसलेला असतो. त्याला समजलेलं असते की त्याच्या आईच्या मृत्यूला जबाबदार फक्त आणि फक्त ईश्वरीची आईच आहे म्हणून. तर अर्णव ते सगळे फोटोग्राफ्स बघून म्हणतो मी सिंदूरची आई आणि असा म्हणून तो गप्पच बसतो, कारण अर्णवला शॉकच एवढा बसलेला असतो. त्याला आठवतं की त्याची आई म्हणालेली असते की माझं सगळं जगच तुमच्यात होतं, स्वतःपेक्षा जास्त विश्वास मी तुमच्यावर ठेवलेला होता. आणि त्याचे वडील म्हणत असतात की मी तुझा विश्वास नाही तोडलेला. आणि त्याची आई म्हणत असते अहो त्या मुलीबरोबरचे सगळे फोटो आहेत तुमचे सगळीकडं, ते आता पब्लिश झाले आहेत. मी तुम्हाला दिलेली 7 मुलं हे सगळे तुम्ही विसरलात का, असं सात्विका म्हणालेली असते तिच्या वडिलांना. आणि हे सगळं अर्णव आणि अंजलीने बघितलेलं असतं. आणि पुढे सात्विकाताई हे सुद्धा म्हणालेली असते की त्या मुलीला माझा तळतळाट लागेल असं सुद्धा अर्णवची आई म्हणाली असेल. हे सगळं अर्णव अंजलीने ऐकलेलं असतं. आणि त्यानंतर अर्णव आणि अंजलीने त्या दोघांच्या आईने आत्महत्या केली हे सुद्धा पाहिलेलं असतं. आणि ह्या सगळ्या जुन्या आठवणी अतिशय वेदनादायक असतात अर्णवसाठी आणि हे अर्णवने पाहिलेले असतात. आता मामी हॉलमध्ये म्हणत असते की फेऱ्या मारत असते आणि म्हणत असते की कधी येणार ह्या दोघी. आता इतक्यातच आजी आणि ईश्वरी तिथे येतात बोलत लगी. वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते अरे वा आल्यात तुम्ही. तर आता आजी म्हणते हो आम्ही आलोत, पण तुला कसला एवढा आनंद झालाय. तर वल्लरी म्हणते अहो लवकर आलात ना वेळेत म्हणून, बाकी काही नाही. आणि म्हणते की ईश्वरी अगं जा, कधीपासून अर्णव वाट बघतोय तुझी, माहेरी जायचं आहे ना. ईश्वरी म्हणते हो पण त्यांची मीटिंग झाली का. वल्लरी म्हणते हो. अंजली तर ईश्वरी म्हणते ठीक आहे बरं मी बघते आजी, ही प्रसादाची पिशवी घ्या मी जाते म्हणून आता ईश्वरीला ही वल्लरी जी आहे तर त्या अर्णवच्या रूममध्ये पाठवते आणि आजी आतमध्ये निघून जातात आणि स्वतः आता मजा बघण्यासाठी बाहेर असते. आता ही जी आहे ईश्वरी तर ती
पटकन काय करते तिच्या रूममध्ये येते. इतक्यातच अर्णवच्या हातात जो मोबाईल आहे तो खाली पडतो आणि त्यातलं जे काही रेकॉर्डिंग आहे तर ते सगळं रेकॉर्डिंग अर्णव ऐकत असतो की आई हे सगळं खूप भयंकर आहे ग माझ्यासाठी. मला एक गोष्ट कळली आहे, हे फोटो इथं कुणी ठेवले हे मला माहीत नाही, पण तुझा आणि अर्णव सरांच्या बाबांचा भूतकाळ आणि आई मला काही कळलं आहे, काही फोटो सापडलेस, पण सांग ना हे सगळं काय आहे मला नाही माहिती. हे जे काही ती रेकॉर्डिंगमध्ये बोलले असते ते सगळं रेकॉर्डिंग चालू असतं आणि अर्णव तो मोबाईल हातात घेतो आणि हे सगळं रेकॉर्डिंगसुद्धा ऐकत असतो. आता अर्णवला सुद्धा ही गोष्ट कळली आहे की आता ईश्वरीला सुद्धा हे सगळं माहिती आहे म्हणून. आता हाच भाग म्युझिकली खूप दाखवलेला आहे आणि आता आपण बघतोय की हा भाग इथं संपलेला असतो. आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो तुझ्या आणि तुझ्या आईने ह्या गोष्टी आमच्यापासून लपवल्यात, आता तुमच्या दोघींना या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागतील असं म्हणून अर्णव रागारागात निघालेला असतो. आता ईश्वरी काय करते त्याला थांबवत असते. अर्णव तिला जोरात ढकलून देतो आणि गाडीत बसून डायरेक्ट निघून जातो. आता वल्लरी इकडे म्हणत असते चिडलेला अर्णव आणि त्याच्या मागे पळणारी ईश्वरी. आता काय ईश्वरी या घरात परत वळत येत नाही असं वल्लरी म्हणत असते आणि अर्णव इतक्या फास्ट गाडी घेऊन जातो आणि ईश्वरी जी आहे ती मागे सर म्हणून ओरडत असते, पण काही केलं ईश्वरी गाडी थांबवत नाही. आता उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. उद्या नक्की काय होतं ते बघायला अर्णव आता त्याला सगळं सत्य समजल्यामुळे अर्णवची पुढची ॲक्शन काय असेल हे आपण उद्याच्या भागात नक्की पाहूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.